चिकन सुक्का खाऊन पण बघूया। नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मंडळी, आपल्याला घरात खाऊन येतो कंटाळा, कधी कधी गृहिणींना घरी बनवायचा पण कंटाळा येतो, तर मग आपण जातो मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये, पण तिथे आपल्याला काही चव भेटत नाही। पण असे काही हॉटेल्स आहेत तिकडे चव आहे, पण त्यांचं नाव अजून तुम्हाला माहिती नाही का, तर तुम्ही फक्त मोठे हॉटेल शोधतात त्यामुळे। पण असंच येता एक हॉटेल आपण पाहिलेलं आहे विरार ईस्ट मध्ये, त्यांचं नाव आहे अन्नपूर्णा भोजनालय। तर चला या बघूया फूड कसं आहे, आणि इथे फूड तर एक नंबरच मिळतं, कारण का इकडचं जे टिफिन सर्व्हिस आहे, होम डिलिव्हरी जातात, त्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं इकडचं फूड A1 क्वालिटीचं आहे, घरगुती चव आहे, आणि नॅचरली जे आपण खातो घरात व्यवस्थित प्रिपरेशन केलेलं हायजेनिक पद्धतीने तसंच फूड आहे। तर चला या आज आपण पण बघूया का अन्नपूर्णामध्ये कशी मेजवानी आहे आणि कशी फूड क्वालिटी आहे, आज आपण बघूया। तर या चला। तर मंडळी, आता आपल्या सोबत आहे अन्नपूर्णा भोजनालयाचे ओनर। दादा, तुमचं नाव? माझं नाव पुष्पेश पिंगळे। अच्छा, पुष्पक जी आहेत आपल्या सोबत। आपलं हे हॉटेल किती वाजेपर्यंत चालू असतं? माझं हॉटेल सकाळी 9:30 ते दुपारी 3:30, त्यानंतर संध्याकाळी 7:30 ते रात्री 10:30 पर्यंत चालू असतं। आणि इकडे जर लोकांना यायचं असेल तर ऍड्रेस काय आपला? तुमचा ऍड्रेस विरार ईस्ट नगरपालिका तलावाजवळ आहे। चोरगे टॉवर बिल्डिंगचं नाव आहे आहाना भारत गॅस लँडमार्क, आहाना भारत गॅसच्या बरोबर बाजूला आहे अन्नपूर्णा भोजनालय म्हणून। अच्छा, बरं। आणि आपले अन्नपूर्णा भोजनालय चालू करून किती वर्ष झाली आज? अन्नपूर्णा चालू करून आज 4 वर्ष झालेली आहेत। 4 वर्षापासून आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत। बरोबर। आणि आपल्याकडे जे मिळतं ते सगळं घरगुतीच मिळतं? पूर्ण घरगुती मिळतं। आणि जे आपले आता मी बाहेर वाचलं, जे गुरुवारचे आपले गुरुसेवा म्हणून आपण जे डिस्काउंट देतो ते जर एकदा सबस्क्रायबर मंडळींना सांगा ना। दर गुरुवारी आमच्याकडे व्हेज थाळी आहे, ती दर गुरुवारी आम्ही 70 रुपयाला देतो। माझी नॉर्मल व्हेज थाळी 85 रुपीज आहे, पण दर गुरुवारी गुरुसेवा म्हणून साईबाबा आणि स्वामी समर्थ यांची गुरुसेवा म्हणून आम्ही ती 15 रुपये डिस्काउंट 70 रुपयाला देतो। बरोबर। आणि आपल्याकडे काय काय म्हणजे होम डिलिव्हरी चालते की टिफिन सेवा वगैरे आपण सगळंच देतो? आमच्या टिफिन सेवा देतो, टिफिन सेवा आहे। होम डिलिव्हरी मध्ये टेक अवे आहे, तुम्हाला येऊन घेऊन जावं लागते। आपल्याकडे स्विगी झोमॅटोचा ऑप्शन अवेलेबल आहे, ते अन्नपूर्णा भोजनालय नावाने तुम्ही स्विगी झोमॅटोवरती सर्च करू शकता। बरोबर। आणि आपल्याकडे मेस पण लिहिलेलं आहे, मी वाचलं, मग त्याचं एक काहीतरी उदाहरण लोकांना सांगा ना। मेस मध्ये लोकांना इकडे ऍडव्हान्स मध्ये पैसे जमा करायला लागतात। किती तरी? मिनिमम 15 दिवसाचे पैसे जमा करायला लागतात ऍडव्हान्स म्हणून, आणि त्याच्यानंतर तुमच्या रजिस्टर मध्ये एंट्री होते, तुम्ही काय घेतानुसार आम्ही डिसाईड करतो, आणि तुम्हाला प्रत्येक रेट लिहून महिन्याच्या शेवटी तुम्हाला बिल पे केलं जाते। त्याच्यामध्ये कधी माझ्याकडे पैसे जमा होतात की तुमच्याकडे पैसे जास्त निघतात, तुम्हाला पेड करायला। अच्छा, ओके, बरोबर। बघूया आता आपण आपल्याला काय काय आज काय काय आपल्याकडे थाळ्यांमध्ये? आज आपल्याकडे व्हेज थाळी आहे, सुरमई थाळी आहे, चिकन थाळी आहे, श्रीखंडपुरी आहे, कोंबडी वडे। ओके। आणि आपल्या लोकांना काय आवडतं? कस्टमर जे आहेत आपल्या अन्नपूर्णाचे, त्यांना काय काय आवडतं इकडचं? त्यांना इकडे जास्त कोंबडी वडे, चिकन थाळी, सुरमई थाळी, कोलंबी मसाला, झुणका भाकरी, श्रीखंडपुरी, आणि आमच्याकडे आमरस असतो, पण आमरस आता सीझन नाहीये, आम्ही सीझनल आमरस ठेवतो, आणि आंब्याचा आमरस करतो, रेडीमेड आमरस आणत नाही। बरोबर। आणि बाहेर मी बोर्डवर वाचलं आपल्याकडे जे नाश्ता वगैरे असतात, म्हणजे साबुदाणा वडे, खिचडी वगैरे मी वाचली, तर हे फक्त उपवासाच्या दिवशी असतात की ऑल डे असतात? नाही, आमच्याकडे ऑल डे असते। आम्ही फ्रेश बनवून देतो, आम्ही बनवून काही ठेवत नाही, घरगुती आहे, आम्ही घरगुती बनवून देतो, ऑर्डर आल्यानंतर बनवून देतो। आणि आपल्याकडे सोलकढी एक फेमस आहे, सोलकढी आम्ही बनवतो इकडे,
ओके, म्हणजे ते सगळं आहे जे लाईव्ह प्रिपरेशन होतं आणि त्यानंतरच आपल्या टेबलवर आपली ऑर्डर येते किंवा टेक अवे येतो. तर या तुम्ही पण नक्की वसई विरारकर व्हिजिट करा, तुम्हाला चव नक्की आवडेल आणि ज्या दिवशी आवडेल त्या दिवशी तुम्ही नक्की परत व्हिजिट कराल. तर धन्यवाद तुमचा एवढा वेळ दिल्याबद्दल. तर जेव्हा पुष्पजी नसतात ना अन्नपूर्णामध्ये तेव्हा काका असतात. काका तुमचं नाव? माझं नाव पुंडलिक पिंगळे. अच्छा, तर काका असतात. हा, मी पुष्पेचा वडील आहे. हो बरोबर. तो जेव्हा नसतो तेव्हा मी इथे असतो. हा, तर काका तुम्हाला कसा आहे अनुभव आपल्या अन्नपूर्णाचा? अनुभव खूप चांगला आहे मला. साधारणतः दुपारच्या वेळी म्हणजे गर्दी टेबल भरलेली असतात. दुपारच्या वेळी नाव भोजनालय म्हणजे फक्त जेवण करायला लोक जास्त येतात. अच्छा, आणि संध्याकाळी जे आपले कस्टमर आहेत ते कुठून कुठून येतात? म्हणजे तुम्हाला एक सांगितलंच असेल की आम्ही इथून येतो तिथून येतो. कस्टमर इकडे वसई ते विरार, नालासोपारा वसई त्या पद्धतीने विरार पश्चिमेकडनं येतात. अच्छा, आणि लोकांना काय आवडतं मग तुम्ही असता तेव्हा तुम्हाला लोक सांगत असतील का आम्हाला तुमच्या इकडचं हे आवडतंच? जास्तीत जास्त लोकांनी मालवणी पद्धत लोकांना जेवणाची आवडते. सोलकढी, कोंबडी वडे आणि सुरमई थाळी पद्धतच मालवणी. मच्छीची कुठली मालवणी पद्धत आहे का? त्यामुळे आमचा स्टाफ पण सगळा मालवणी आहे. त्यामुळे मालवणी पद्धत इकडे फेमस आहे. फक्त या रोडला आमचं हॉटेल मालवणी मध्ये फेमस आहे. तर काय सबस्क्रायबर मंडळींना काय सांगाल इकडे याच करून कसं काय? आता इकडे लोकांना हेच सांगेल की तुम्हाला जर खरोखर मालवणी पद्धत, बाकी सगळीकडे घरगुती जेवण हा शब्द लिहिलेला असतो, पण मालवणी पद्धत जेवण जेवायचं असेल तर आपलं अन्नपूर्णा भोजनालय हा बेस्ट पर्याय आहे. स्वस्त आणि मस्त जेवण इकडे आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आणि लोकांना ते आवडते, पण चविष्ट जेवण असते. बरोबर. तर या नक्की व्हिजिट करा अन्नपूर्णा भोजनालयामध्ये. तर चला तर मंडळी आज जाऊया किचन मध्ये आणि बघूया कोणते कोणते पदार्थ बनतात. तर चला. तर काकी इकडे सुकं चिकन बनवताय. काकी दाखवा ना कसं बनवताय. आणि काकी कसं ऑर्डर आल्यावरच बनवतात ना ताजं ताजं? काकी किती वर्षापासून काम करता इथे? मला तशी 4 वर्ष. 4 वर्ष झालं. तर इकडे ना दुधीची भाजी बनवली बघा, दुधी चणा बनवलेला आहे आणि बघा एकदम आपल्या घरगुती पद्धतीने आपण जसं बनवतो तसं बनवलेलं आहे. आपण घरी जसं वाटप बनवतो भाजून कांदा खोबरं तसंच बनवलेलं आहे बघा. आणि इथे तर वाटतायत काही त्या. तर इथे बघा इथे आता पुऱ्यांसाठी तेल तापवलं आणि इथे आपली पुरीची भाजी बटाट्याची भाजी शिजण्यासाठी जाणार आहेत. आताच मी छोलेची भाजी आणि वरण केलेलं आहे, गरम गरम आहे. आता या बाजूला काय आपली वरण आहे ना? हा, या बाजूला वरण आहे आणि आताच मी करून इथे तो ठेवून दिले. तर मंडळी अन्नपूर्णा भोजनालयामध्ये तुम्ही आलात ना तर तुम्हाला सकाळचा नाश्ता सुद्धा इथे मिळतो. बघा काय काय आहे. ते कांदे पोहे आहेत 30 रुपयाचे, शिरा आहे, उपमा आहे, पुरी भाजी आहे, चपाती भाजी आहे, उसळ पाव आहे. तुम्ही इथे आलात ना की तुम्हाला एकदम गरमागरम करून भेटू शकते इथे तुम्हाला. तर अन्नपूर्णाची मेजवानी आलेली आहे. तर बघूया आपण डिशेस मध्ये काय काय आहे ते दादांना विचारूया. आता काय काय आहे डिशेस मध्ये? सुरमई थाळी आहे. सुरमई थाळीमध्ये सुरमईचे फ्राय पीस येतो, सुरमईची कढी येते, भात, एक भाकरी येते. भाकरी तुम्ही जी सांगाल ती ज्वारीची, तांदळाची, नाचणीची किंवा 3 चपात्या, सोलकढी आहे, कांदा लिंबू येतो. आणि चिकन थाळी आहे. चिकन थाळीमध्ये सोलकढी आहे, चिकन मसाला आहे, कांदा लिंबू, चिकन सुक्का, भात आणि वड्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे कोंबडी वडे येतात किंवा भाकरी येते किंवा चपाती येते. ओके. आणि व्हेज थाळीमध्ये 2 भाज्या येतात, 3 चपात्या, डाळ भात आणि पापड लोणचं. ओके बरोबर. कोथिंबीर वडी,
पाच पाच वडे येतात एका प्लेटमध्ये. आणि साबुदाणा खिचडी आहे, सोलकढी आहे, मसाला भात आहे आणि श्रीखंड पुरी आहे. श्रीखंड पुरीमध्ये 5 पुऱ्या येतात आणि श्रीखंड आहे. ओके. तर आता सगळं आलेलं आहे आणि आता आपण करूया फूड टेस्ट आणि सांगूया कसं आहे ते. तर आता मी सगळं थोडं थोडं घेतलेलं आहे आणि सुरुवात आपण साबुदाण्याच्या खिचडीपासून करूया. तुम्हाला ब्रेकफास्टला पण खिचडी अवेलेबल होईल आणि आधी मध्ये आलात तरी अवेलेबल होईल तुम्हाला. खिचडी खरंच खूप छान आहे आणि आपण घरात बनवतो ना ॲक्युरेट तशीच आहे. आपल्याला स्पायसी पाहिजे तशी स्पायसी आहे आणि साबुदाण्याची खिचडी चिकट नाही झाली, दाणा आणि दाणा मोकळा आहे, मस्त. तर आता मी टेस्ट करते श्रीखंड पुरी, खाऊन बघूया. थोडं सुंदर आहे ना श्रीखंड पण, आणि पुरी पण मस्त झाली आहे आणि श्रीखंडाची चव एवढी भारी आहे ना, एकदम मस्त. तर आता मी ट्राय करते आपला फेवरेट असा मसाले भात. चला मसाले भात खाऊन बघूया. सुंदर, माझी आई करते असं झाला एकदम सेम. एवढा उत्कृष्ट आहे ना, तुम्ही पण खाल्लात ना, तुम्हाला पण तुमच्या घराची गावची आठवण येईल. एवढा अमेझिंग झालाय हा, एकदम मस्त. तर आता मी ट्राय करते सोलकढी, बघूया सोलकढी कशी आहे पिऊन. सोलकढी खरंच उत्तम आहे, एकदम मस्त आहे. तुम्हाला माहिती आहे सोलकढी मी सहसा पियत नाही कुठेही. सोलकढी चांगली असेल तरच मी पिते आणि खरंच सोलकढी सुंदर आहे. तर आज आहे गुरुवार आणि ह्यांची असलेली स्पेशल व्हेज थाली, तर आपण खाऊन बघूया. आणि ह्याच्यात आहे बघा चणा दुधी आहे, खाऊन बघूया आपण. मस्त आहे, भाजी एकदम मस्त आहे, मीडियम स्पायसी आहे, एकदम सुंदर. आता आपण छोलेची भाजी ट्राय करून बघूया. खरंच चव छान आहे छोलेच्या भाजीची पण. भाजी एकदम मस्त झणझणीत आहे, एकदम भारी. आपण वरण बघूया. वरण बघा कसं घट्ट आहे, पातळ नाहीये वरण. वरण सुद्धा मस्त आहे, छान. तर आता मी ट्राय करते कोथिंबीर वडी आणि मस्त अशी क्रंची झाली आहे, खाऊन बघूया. एकदम भारी आहे, टेस्ट एवढी मस्त आहे ना, जबरदस्त भारी, एकदम कुरकुरीत आणि चवीला एवढी भन्नाट आहे ना, एक नंबर. तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा. चिकन थाली आहे स्पेशल, ट्राय करूया. कोंबडी वडे आहेत सोबत. रस्सा बघा मस्तपैकी असा घट्ट आहे.
छान आहे, एकदम मस्त. आता चिकन सुका बघूया या. चिकन सुका एक नंबर, मस्त. एवढं मस्त आहे ना, फ्लेवरफुल आहे एकदम आणि एकदम भारी आहे, एकदम मस्त. आणि वड्यांना खरंच घरची चव आहे, एवढी भारी आहेत ना, एकदम मस्त. चिकन सुक्का खाऊन पण बघूया. छान कुक पण झालंय व्यवस्थित आणि मसाला पण लागलाय व्यवस्थित, एकदम मस्त आहे. तर आता मी ट्राय करते सुरमई थाली, आणि सुरमई थाली सोबत आहे आपली ज्वारीची भाकरी. तर इथे 3 प्रकारच्या भाकऱ्या मिळतात, तांदळाची, ज्वारीची आणि नाचणीची, आणि चपात्या सुद्धा अवेलेबल आहेत. आता मी ट्राय करते ज्वारीच्या भाकरी सोबत आपला मच्छीचा रस्सा. एकदम मस्त आहे, अस्सल मालवणी चव आहे. त्या काय बोलले तसं आपल्याकडे मालवणी स्पेशल मिळतं, खरंच छान चव आहे. पण फ्राय कशी झाली बघूया मच्छी. हे बघा मच्छी, बघा कशी मस्त शिजली आहे. खाऊन बघूया. घरी बनवतो ना आपण मच्छी, एकदम तशी, एकदम मस्त. कुक पण छान झाली आहे, मस्त. प्रत्येक डिश सोबत ना सोलकढी असतेच असते, ह्याच्यात पण आहे, आणि सोलकढी खरंच छान आहे. सुंदर आहे, अप्रतिम. सगळं जेवण ओव्हरऑल छान आहे. आता हे सगळं मी संपवते आणि मग तुम्हाला भेटते. तर मी आता जेवली अन्नपूर्णामध्ये, आणि खरंच सगळे पदार्थ खूप छान होते, उत्तम होते, A1 क्वालिटीचे होते. आणि खरंच जसं आम्ही ऐकलेलं तसंच होते जेवण. सगळे पदार्थ उत्तम होते, खरंच छान होते. तर या दादांना भेटूया. दादा, तुमचे सगळे पदार्थ उत्तम होते, तर तुम्ही काय सांगाल सबस्क्रायबर मंडळींना? मी सांगू की एकदा आमच्या हॉटेलला या, एकदा तरी भेट घ्या. तुम्हाला नक्की आमचं जेवण आवडेल. तुम्हाला हवं तसं आम्ही बनवून देऊ, आणि एकदा तरी येऊन आमच्या हॉटेलला व्हिजिट द्या. तर या, खाऊन बघा जेवण, आणि मग मला सांगा की तुम्हाला जेवण कसं वाटलं ते. तर आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या, आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा, आणि शेअर सुद्धा नक्की करा. तर चला, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.